क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ड्रमस्टिक, मोरिंगा, शेवगा अशा वेगवेगळ्या नावांनी या शेंगांना ओळखलं जातं। या शेंगांपासून आपण एक रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी ची जी टेस्ट आहे ती इडलीचा जो आपण सांबार तयार करतो त्याच्यासारखीच याची टेस्ट लागते आणि याच्यामध्ये आपण कुठल्याही डाळीचा वापर करणार नाही आहोत, तरी पण या रेसिपीची टेस्ट सेम टू सेम तशीच लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप जबरदस्त रेसिपी आहे। तुम्ही जेव्हा ही रेसिपी करणार तेव्हा सारखी हीच रेसिपी कराल याची मला खात्री आहे। ते आपण शेंगा सोलून घेतोय। शेंगा जर अशा पद्धतीने वरचं साल जर काढलं तर शेंगा लवकर शिजतात आणि आपली रेसिपी झटपट बनते। त्यासाठी आपण आता अशा पद्धतीने सर्व शेंगा काढून घेतलेल्या आहेत। ह्या शेंगा आपण थोडे जाड घेतलेल्या आहेत। या आपण आपल्या घरात जे झाड लावलेलं आहे बागेमध्ये त्याच्या शेंगा आहेत। आता आपण या रेसिपीसाठी चिंच, अर्धी वाटी चिंच उकळून घेणार आहोत। आपण या चिंचचा पल्प तयार करायचा आहे, चिंच आणि गूळ घालून। आता आपली चिंच उकळलेली आहे। या चिंचेला गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातला सर्व पल्प आपल्याला मिळतो। जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण आता गूळ घेणार आहोत आणि आपला जो पल्प आहे त्यामध्ये आपण गूळ मिक्स करायचा आहे। याची डायरेक्ट खडे घातले तरी पण चालतात। आपण जेव्हा ती रेसिपी करणार तेव्हा तो गूळ विरघळला जातो, त्यामुळे फार काही बारीक गूळ करायची गरज नाही आहे। आपण ही जी रेसिपी तयार करणार आहोत तिला थोडा आचारी फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी आपण बडीशोप 1 चमचा भाजून घेतली आहे, 1 चमचा कलोंजी घातली, अर्धा चमचा आपण मेथी दाणा घातला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तीळ घातले। तीळ, मोहरीची डाळ, कलोंजी आणि मेथ्या यामुळे आपल्या रेसिपीला एक आचारी फ्लेवर येणार आणि आपली रेसिपी पौष्टिक बनणार, कारण त्याच्यामध्ये ओमेगा 3 मोठ्या प्रमाणामध्ये असतं। तीळ, मोहरीची डाळ, मेथ्या आणि कलोंजी हे मंद गॅसवरच भाजायचं, तरच आपल्या रेसिपीला चांगला फ्लेवर येतो। आपण आपल्या चॅनलवर शेवग्याच्या शेंगांच्या पानांच्या, फुलांच्या आणि शेंगांच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या आहेत। आपण रोस्टेड शेवगाची पण रेसिपी बनवली आहे, ती पण खूप छान बनवली आहे, ती पण नक्की बघा। अशा वेगवेगळ्या आपण पौष्टिक रेसिपीज शेवग्याची पानांची पावडर तयार कशी करायची ती पण रेसिपी केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपण शेवगा परतून घ्यायचा आहे। झाडाची तोडल्या घेतलेल्या शेंगा असल्यामुळे एकदम फ्रेश शेंगा आहेत। आता शेंगांना एक वाफ दिल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचे, म्हणजे मीठ व्यवस्थित आतमध्ये मुरतं। आणि आपण आता 1 चमचा मीठ आपल्या मसाल्यामध्ये पण घातलं आहे, 2 चमचे लाल तिखट घातलं आहे, 1/4 चमचा हळद घातली आणि आता आपण 3 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं आपण चिंच आणि गूळ घातल्यामुळे पुदिन्याची पानं घातले की त्या चिंच गुळाच्या पल्पला खूप छान टेस्ट येते। आणि आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं आपली सर्व पावडर तयार झालेली आहे। आपण जेव्हा शेंगा वाफवायला ठेवल्या होत्या तेव्हा आपल्या शेंगांमध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे। शेंगांचं जे स्वतःचं पाणी आहे त्यामध्येच आपल्या शेंगा वाफत आहेत। या शेंगा पाण्यातच उकडल्यानंतर शिजतात असं काही नाही आहे, त्या बिना पाण्याच्या सुद्धा वाफेवर सुद्धा या शेंगा छान शिजतात। आता आपण यांना व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये काढलेले सर्व मसाले घातलेले आहेत। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। चिंच, गूळ आणि पुदिना याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे या भाजीला एकदम आंबट गोड अशी टेस्ट तयार होणार आहे। त्यामुळे आपली ही जी भाजी आहे ती तुम्ही चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर तर खाऊ शकता, पण नुसती पण खाऊ शकता। जे डाएट करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम जबरदस्त आहे। ही रेसिपी तुम्ही सूपसारखी सुद्धा नुसती पण खाऊ शकता, त्यामुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक रेसिपी तयार होते ती। आणि डाएट जरी करत असलं तरी तोंडाची चव बिघडणार नाही, कारण रेसिपीमध्ये आपण सगळे पौष्टिक गोष्टी घातलेल्या आहेत। त्यामुळे अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
आणि माझी जर रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.